प्रजासत्ताक दिनी ठाणे जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे मच्छरला टक्कर अभियानाची सुरुवात. काल दिनांक 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय ठाणे आणि गोदरेज CSR मार्फत अम्बेड प्रोजेक्ट फॅमिली हेल्थ इंडिया संस्थेतर्फे जिल्हा पोलीस आयुक्तालय येथील मैदानात माननीय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत तसेच माननीय जिल्हाधिकारी श्री कृष्ण पांचाळ सर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रणजित यादव, आरोग्य विभागाचे महासंचालक डॉक्टर संदीप सांगळे, उपसंचालक डॉक्टर अशोक नंदापूरकर, सहाय्यक संचालक डॉक्टर मनीष रेंघे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांच्या सूचनेनुसार जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर संतोषी शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील वाढत्या कीटकजन्य आजारावर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भव्य चित्ररथ मोहिमेची सुरुवात केली. या प्रसंगी 4 भव्य असे जनजागृतीपर पूरक रथ काढण्यात आले. सदर चित्ररथ संपूर्ण ठाणे शहरात फिरवण्यात येणार आहे. गत वर्षात कीटकजन्य आजार उदाहरणार्थ हिवताप मलेरियाचे 2073 रुग्ण, डेंग्यूचे 1093 रुग्ण तसेच चिकनगुनियाचे 168 रुग्ण आढळून आले होते. अशा प्रकारचे रोग ही सध्याच्या काळात नागरी आरोग्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या सर्व साथरोग परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच कीटकजन्य रोग उद्भवू नये म्हणून घ्यायची खबरदारी हे या चित्ररथाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे एक प्रभावी माध्यम होईल असा विश्वास जिल्हा आरोग्य यंत्रणेने दर्शवला आहे. या चित्ररथ फेरीच्या प्रसंगी जिल्हा हिवताप कार्यालयातील कर्मचारी तसेच सर्व ठाणे मनपा हत्तीरोग विभागातील कर्मचारी उपस्थित होते. याचबरोबर फेब्रुवारी महिन्यात 10 ते 23 फेब्रुवारी 2026 दरम्यान भिवंडी तालुक्यात हत्तीरोग दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबवण्यात येणार असून तालुक्यातील सर्व जनतेपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांना हत्तीरोग विरोधी गोळ्या खाऊ घालण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर संतोषी शिंदे मॅडम यांनी या प्रसंगी सर्वांना दिली.